कैरीच्या सीझनमध्ये आपण कैरीचे भरपूर असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. काही पदार्थ आपण उन्हाळ्यात खातो, तर काही पदार्थ आपण उन्हाळा झाल्यानंतर सुद्धा खाण्यासाठी, वर्षभर खाण्यासाठी बनवून ठेवतो. त्यामधलीच कैरीचे लोणचे किंवा कैरीचा साखरांबा किंवा गुळांबा हा पदार्थ आहे. तर आज मी तुमच्यासाठी कैरीचा गुळांबा किंवा साखरांबा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी मी अश्विनी सर्वांचे स्वागत करते अश्विनी किचन डायरीज मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर कैरीचा गुळांबा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या मी 2 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. तर इथे आपल्याला कैरी ही पक्की कैरी घ्यायची आहे. थोडी पिकलेली किंवा नरम कैरी आपण इथे गुळांबा करण्यासाठी वापरू नये, कारण यामुळे काय होणार, आपला गुळांबा हा खूप दिवस टिकणार नाही. तर पक्की कैरी घ्यायची आहे आणि कैरी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये. तर कैरी पुसल्यानंतर यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी सर्व कैऱ्यांची छान अशी साल काढून घेत आहे. इथे मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण सर्व कैऱ्या किसून घेऊ. किसणीला बारीक आणि जाड साईड आहेत, तर यामध्ये मी थोड्या जाड साईडने कैरी किसून घेत आहे. तुम्हाला हवीत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा कैरी किसून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व कैरी अशी व्यवस्थित किसून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जी बी आहे ती बाहेर काढायची आहे. तर आता इथे आपण सर्व कैऱ्या व्यवस्थित किसून घेऊ. संपूर्ण 1 किलो कैरी इथे किसून झालेली आहे. आता साखरांबा करण्यासाठी आपण साखरेचं प्रमाण पाहू. तर इथे मी कैरीचा किस मोजून घेतला होता, तर तो 4 वाटी भरलेला आहे. तर यासाठी मी 3 वाट्या साखर वापरत आहे. तुम्हाला गोड वापरायचा असेल तर प्रमाणसुद्धा सेम राहील. 4 वाट्या किस असेल तर 3 वाटी तुम्ही इथे गूळ वापरावा. कधीकधी साखरेचे किंवा गुळाचे प्रमाण आपण कैरीच्या चवीनुसार, मीन्स तुमची कैरी जर आंबट असेल तर थोडं तुम्ही वाढवू शकता. अर्धी वाटी त्यामध्ये थोडं जास्त साखर किंवा गूळ घालू शकता. साखरांबा तयार करण्यासाठी इथे मी स्टीलची कढई वापरत आहे. शक्य असेल तर तुम्हीसुद्धा स्टीलची कढईच वापरावी किंवा एखादं स्टीलचं पातेलं वापरलं तरी चालेल. तर इथे मी 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये छोटा दालचिनीचा तुकडा, 5-6 लवंगा आणि 3-4 वेलची छान परतून घ्यायची आहे. आता यामध्ये किसून घेतलेली कैरी टाकून घेऊन 2 मिनटे व्यवस्थित परतून घेऊ. त्यामुळे कैरीचं थोडं मॉइश्चर कमी होईल. 2 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण मोजून घेतलेली साखर ॲड करायची आहे आणि कंटिन्यू साखर वितळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. थोड्याच वेळात साखर वितळू लागेल आणि साखरेच्या पाकासोबत रसरशीत असा आपला हा गुळांबा छान तयार होईल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ ही तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा नक्की शेअर करा. साखर पूर्णपणे वितळून साखरांबा घट्ट होऊ लागेल तेव्हा आपल्याला अशा प्रकारे चेक करायचा आहे. त्यामधल्या पाकाचा जेव्हा एकतार बनत असेल तेव्हा आपला साखरांबा हा परफेक्ट शिजलेला आहे. अशा वेळेस गॅस बंद करायचा आणि साखरांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये तो भरून ठेवायचा आहे आणि एन्जॉय करायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही साखरांबा बनवला तर हा अजिबात खराब होत नाही आणि चवीलासुद्धा अतिशय छान बनतो. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा आणि नवीन नवीन रेसिपीसुद्धा ट्राय करत राहा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.